यानंतर आता एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून सोनम वांगचुक यांच्या प्रकृती संदर्भात दिल्ली हायकोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे। सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचेही दिल्ली हायकोर्टाने निर्देश दिले। वांगचुक यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवा असे आदेश दिल्ली हायकोर्टाने केंद्राला दिले। तर वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज तपासणी केली जाते असं केंद्राच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी सरकारवर ही टीका केली आहे। तर सरकार रामाच्या तिजोरीला लुटलं जातंय आणि असं असताना शांतपणे बघू शकतं तर आंदोलनाने त्यांना काय फरक पडणार असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस आहे। प्रसिद्ध अभियंता, शिक्षण तज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही वांगचुक यांची प्रमुख मागणी। उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून देखील केंद्र सरकारमधील कुणीही मंत्री तिथे चर्चेसाठी फिरकलेले नाहीत। दरम्यान वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढतोय। अनेक सेलिब्रिटी आणि विरोधी पक्षाचे नेते वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी येत आहेत। याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। राज ठाकरे काय म्हणाले पाहूया। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत त्या निश्चितच काळजीत टाकणार आहेत। श्रीरामाची तिजोरी लुटली जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार? चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं सरकारला सहज सोपं आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। 2018 मध्ये वांगचुक यांनी रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जेबाबत ऐकून घेतलं, त्यांचं कौतुक केलं। पण लडाखसाठी वांगचुक यांनी उपोषण आंदोलनं केली तेव्हा सरकारने काहीही केलं नाही। आता नीटमधील गोंधळावरून मंत्र्यांची हकलपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच वांगचुक यांची मागणी। व्यापम घोटाळ्यापासून ते परीक्षांचे पेपर्स फुटणे हे भाजपच्या काळातच होतंय। सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून आलेली अमर्याद सत्ता आहे, यामुळे सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहेत। आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे। राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही। राजकीय स्वार्थ नसेल तर सरकार कायम आंदोलन करताना देशद्रोही ठरवणार, काहीतरी घातपात असल्याच्या शक्यता पेरत राहणार। पण या असल्या कुजबूज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर या सत्तेचा डोलारा टिकलाय। सध्या नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस मोदी पंतप्रधान पदावर बसलेत याचा आनंद व्यक्त केला जातोय। पण किती दिवस पंतप्रधान पद या आकड्यापेक्षा किती ठाम भूमिका घेऊ कृती केलीत या आकड्याला अर्थ आहे। कृती केली तरच पुढची पिढी लक्षात ठेवेल, नाहीतर ज्याने देशाच्या हातात काही पडत नाही तो आकडा काय कामाचा। नीट परीक्षेच्या घोळामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवं ही विनंती। आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी। दरम्यान सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही असं म्हणत वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा निशाणा सरकारवर अंजली दमानी यांनीही साधलाय। एकीकडे वाईट वाटतंय की इतक्या चांगल्या माणसाला हे सरकार ओळखू शकलं नाही आणि त्यांना म्हणजे खरं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी जाणं गरजेचं होतं, पण 19वा दिवस आहे आज आणि काहीच केलं नाही। किती वाईट वाटतंय की शुगर त्यांची ड्रॉप झाली आहे, सगळे पॅरामीटर्स, त्यांचं युरिक ॲसिड 11.8 वर गेलंय, म्हणजे त्यांचा मसल लॉस सुद्धा आता होतोय, उभं राहण्याची त्यांच्यात ताकद नाहीये। पण तिथे न जाणं, इतकं असंवेदनशील होणं म्हणजे त्याचा कळस झालाय असंच म्हणावं असं वाटतं।